संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजना, विधवा माता भगिनी ज्येष्ठ नागरिक या सर्व लाभार्थ्यांचं म्हणजे सामाजिक न्याय विशेष विभाग या विभागाअंतर्गतल्या या जेवढ्या काही योजना आहेत दिव्यांग सोडून बाकीच्या इतर सर्व लाभार्थ्यांचं जे थकलेलं अनुदान आहे, जे खूप दिवसापासून विचारपूस करत होते कधी येणार, दुसरं आलं, तिसरं आलं, दिव्यांगांचं आलं, दिव्यांगांच्या जुलै महिन्याकरिताचा निधीचा GR सुद्धा आला, परंतु आमचं अनुदान अजून आलेलं नाहीये, ते कधीपर्यंत येणार ते सांगा। या संदर्भात या सर्व लाभार्थ्यांकरता एक आनंदाची सर्वात मोठी बातमी आहे की सध्या आता या सर्व लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यावर त्यांच्या हक्काचं अनुदान जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे। आता खऱ्या अर्थाने DBT बंद आहे, पोर्टल बंद आहे, SS पोर्टल बंद आहे, तेथे तारीख दाखवत आहे किंवा खूप साऱ्या तहसील कार्यालयांमध्ये म्हणजे एक प्रिंटआउट छापीव चिटकवलेलं आहे की 15 जुलैपर्यंत या सर्व योजनेचे कामकाज DBTचं वितरण हे सर्व काही बंद असणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये येऊन जाऊन तुम्ही कोणत्याही योजनेचे वितरण सुरू झाले असे सांगता, पण मी लाभार्थ्यांना आश्वासित करू इच्छितो की मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून खरी माहिती देण्याचा प्रयत्न देतो, विश्वासार्ह माहिती देतो, लाभार्थ्यांशी बोलूनच माहिती देतो। अगोदर माहिती मिळाल्याच्या नंतर काही म्हणजे बँकेच्या पासबुकवरच्या प्रिंटा पाहण्याचा प्रयत्न करतो, स्क्रीनशॉट पाहण्याचा प्रयत्न करतो, स्वतः बायोमेट्रिकने थंबद्वारे काही लाभार्थ्यांची इन्क्वायरी करतो, पैसे चेक करतो, विड्रॉल करतो। मग ती लाडकी बहीण योजना असो किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या योजना असो, दिव्यांगांच्या योजना असो किंवा इतरही कोणत्या शेतकरी बांधवांचे अनुदान असो, ते मी चेक केल्याच्या नंतर पाहिल्याच्या नंतर कन्फर्म केल्याच्या नंतरच आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम लाभार्थ्यांपर्यंत ह्या गोड बातम्या, ह्या दिलासादायक आनंदाच्या ज्या अपडेट आहेत त्या मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो लाभार्थ्यांना। त्यामुळे नाराज होऊ नका, चिडचिड करू नका। मी सांगितलेलं आहे तुम्हाला, याचा अर्थ तुम्ही तुमचे पैसे चेक करायचे। आजचा उशीर झालेला आहे तर 100% ज्यांच्याकडे फोन पे आहे त्यांनी आज आता संध्याकाळी रात्री उद्या सकाळपर्यंत चेक करा, आणि ज्या लाभार्थ्यांकडे फोन पे नाहीये 100% त्या लाभार्थ्यांनी बायोमेट्रिकद्वारे म्हणजे कुठेतरी CST पॉईंटवर किंवा CSC सेंटरवर जाऊन बोट ठेवून आधार नंबर देऊन तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का, किती आले, किती आहेत ते सुद्धा चेक करा। आणि ज्या काही बांधवांकडे या सुविधा नाही त्या बांधवांनी आपल्या बँकेचं पासबुक, ज्या बँकेमध्ये त्यांचं आधार संलग्न अकाउंट आहे त्या बँकेमध्ये जाऊन, त्या बँकेमध्ये ज्यांची दर महिन्याला पगार येते, अनुदान मिळते, त्या बँकेमध्ये जाऊन विचारपूस करा किंवा त्या बँकेच्या पुस्तकावर बॅलन्स चेक करा किंवा एंट्री घ्या। तुमचा प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल, सर्व काही स्पष्ट होऊन जाईल मित्रांनो। तर मित्रो, या घडीची आत्ताची सर्वात खूप दिलासादायक, सर्वात मोठी गोड आनंदाची बातमी आहे की तुमच्या हक्काचं अनुदान वितरण सुरू झालेलं आहे। कारण की आम्हाला रोज खूप सारे लाभार्थी विचारतात आणि आम्ही त्यांना सांगतो सुद्धा की 8-15 दिवस लागतील, अजून 8-15 दिवस लागतील, वरूनच बंद आहे, वरूनच अडचणी येत आहे, पोर्टलचे इश्यू आहेत, अशा खूप साऱ्या प्रश्नांचं उत्तर आम्ही त्यांना समोरासमोर फेस टू फेस देत असतो। आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा ज्या काही कमेंट असतात त्यांना जसं जमेल, जसं योग्य वाटेल त्याप्रमाणे प्रश्नाचं उत्तर देण्याचा आमचा प्रयत्न नेहमीच असलेला होता आहे आणि इथून पुढे सुद्धा राहणार आहे लाभार्थ्यांनो। तर लाभार्थ्यांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम निराधार लोकांना, निराधार बांधवांना, भगिनींना त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्या संदर्भातली जी ही बातमी हा व्हिडिओच्या माध्यमातून आपण देत आहे, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की 100% शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही गोड बातमी मिळेल, अपडेट मिळेल आणि ते सुद्धा त्यांचे पैसे चेक करून त्यांना पैसे आले का नाही ते आपल्याला सांगतील सुद्धा आणि ते विड्रॉल करू सुद्धा शकतील, पैसे काढून घेतील। तर आपल्याला तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, कोणत्या तालुक्यातून आहात, तुम्हाला पैसे आले का नाही आले का, आज रात्री, उद्या सकाळपर्यंत, उद्या दुपारपर्यंत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर 100% या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला पैसे आले का, नाही आले का, किती आले, तालुका, जिल्हा, तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात, म्हणजे दिव्यांग आहात, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहात, विधवा माता भगिनी आहात, ज्येष्ठ नागरिक आहात, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना किंवा इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजनेचे आहात का। कारण की हे फक्त आणि फक्त निराधार बांधवांचे, भगिनींचे, निराधार लोकांचे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे आहेत जे त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता थोड्या वेळ अगोदरच सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली ही एक दिलासादायक गोड बातमी नक्कीच तुमच्या सर्वांकरिता लाखमोलाची ठरेल, उपयोगी ठरेल। तर मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच, भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह। आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आणि तिथून पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणतो, त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।